बाळू बोलतोय हे खरंच आहे. सो मी पण कन्फ्यूज असते की आता मी ह्या काय म्हणतात हे जे सगळे प्रसंग घडतात ह्याच्यामध्ये मी काय करू. ह्याच्यामध्ये माझी खूप तारांबळ होत असते की एकीकडे मयप्पा असतात, एकीकडे बाळूमामा असतात. हे जो करतोय त्याच्यामुळे गावातले लोक त्यांना बोलत असतात, म्हणून माझं म्हणणं असतं की हे करणं काय बरोबर नाही. आणि अर्थात म्हणजे चमत्कार घडतात जसं सुंदरांनी सांगितलं तसंच, पण मी ते मान्य करत नसतो. योगायोग समजून मी पुढे चालू देत असतो आणि पुढे काय होईल ते आता बघूच आहे आपण. अखेर सगळ्यांनी मामांकडे पाठ फिरवली आणि परतीच्या मार्गावरती चालू लागले. तोच मामांनी चमत्कार केला. मामांनी हवेमध्ये भंडारा उधळताच काय झालं ते पहा. मामांचा चमत्कार की आणखी काही, यमुनेची श्रद्धा खरी ठरली. घडलेला सगळा प्रकार बघून गावकऱ्यांनी मामांसमोर हात जोडले. जे काही घडलं ते बघून मयप्पांना काही सुधरेनासं झालं. सुंदरा मात्र कौतुकानं आपल्या लेकाकडे गेली. जसा मामांचा जयघोष आणि कौतुक होतंय तसं या संपूर्ण सीन मध्ये खऱ्या अर्थानं कौतुक झालं पाहिजे ते हौसाचं. सोसाट्याचा वारा, धूळ, पाऊस या सगळ्यामध्ये पोरगी जरा सुद्धा हल्ली नाही. मला काय नाही वाटलं, पण जे पाणी होतं तेव्हा मी थरथरली, पण जे हे होते धूळ तेव्हा मला काय नाही वाटलं, कारण की चादर आलेली माझ्या अंगावर. पण पूर्ण या सीन मध्ये तू न हलता कशी काय झोपलीस? म्हणजे खूप वारा होता, डोळ्यामध्ये, कानामध्ये, नाकामध्ये कचरा गेला असेल, माती गेली असेल, तू तशीच कशी राहिलीस? मला सर बोलले की हलू नको, म्हणून मी नाही हल्ली. म्हणजे पण तुला त्रास नाही झाला काही? कानात नाकात काही गेलं नाही? गेलं. जिंकलंस हौसा, जिंकलंस. बाळूमामांच्या मालिकेमध्ये आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. मामांच्या चमत्काराची अनेक उदाहरणं सुद्धा पाहिलेली आहेत. पण हे चमत्कार कसे शूट केले जातात? आज खूप तयारी केली. आम्ही खूप उत्तम प्रकारे ह्या सीनची सांगता करतोय. आम्ही आज वॉटर मशीन आणलेली आहे, रेन मशीन आणलेली आहे, स्ट्रॉम फॅन आणलेला आहे. आज चमत्कार घडणार आहे. या वादळ वाऱ्याच्या सीनसाठी मोठा स्ट्रॉम फॅन मागवण्यात आला होता. तसंच पाऊस पाडण्यासाठी पाण्याचा टँकरही आलाय. जरा बघा किती वेळा भिजवलंय या मंडळींना आणि भिजल्यानंतर त्यांचं काय झालंय. मार्च महिन्याच्या या तडाख्याच्या उन्हामध्ये असं वादळ आणण्याचा आणि पाऊस पाडण्याचा चमत्कार आपल्या मालिकांमध्येच दिसू शकतो. छोट्या पडद्यावरती घडणाऱ्या गोष्टी वास्तवदर्शी खऱ्या वाटण्यासाठी असे भरपूर तामझाम केले जातात. तेव्हाच तर आपल्याला ती मालिका बघायला मज्जा येते.
वेदश्री ताम्हाणेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.